कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापर धुमा देवी वर पापर धुमा देवी वर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा पापर धुमा देवी वर पापर धुमा देवी वर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव देव होय गुरु आपण श्री देव होय गुरु आपण श्री देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव देव होय आपण श्री देव होय गुरु आपण श्री देव होय गुरु हरिये बाबा पुरवी वासना हरिये बाबा पुरवी वासना बाबा पुरवी वासना हरिये बाबा पुरवी वासना अंतिते आपण पाशी नावे अंतिते आपण पाशी नावे पुढे उभा राहे संभाळीत मागे पुढे उभा राहे संभाळीत उभा राहे संभाळीत मागे पुढे उभा राहे संभाळीत या गादणी वारावे आजी या गादणी वारावे आजी या गादणी वारावे हा बाबा पुरवी वासना हरिये हा बाबा पुरवी वासना बाबा पुरवी वासना हरिये हा बाबा पुरवी वासना ते आपण पाशी नावे अंतिते आपण पाशी नावे अंतिते आपण पाशी नावे योगक्षमा त्यांचे जाणे जड भारी योगक्षमा त्यांचे जाणे जड भारी त्यांचे जाणे जड भारी योगक्षमा त्यांचे जाणे जड भारी दावी धरोनिया वाट दावी करी धरोनिया वाट दावी करी धरोनिया बाबा पुरवी वासना हरिये बाबा पुरवी वासना बाबा पुरवी वासना हरिये बाबा पुरवी वासना आपण पाशी नावे अंतिते आपण पाशी नावे तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी 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 भावे पुराणी विचारोनी भावे पुराणी विचारोनी भावे पुराणी विचारोनी हरिये हा बाबा पुरवी वासना हरिये हा बाबा पुरवी वासना हा बाबा पुरवी वासना
तुझ्या परमाची नावे तुझ्या परमाची नावे विठोबा रखुमा रखुमा जय विठोबा रखुमा रखुमा विठोबा रखुमा रखुमा विठोबा रखुमा रखुमा विठोबा रखुमा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 आपणाची देव होय गुरु आपणाची देव होय गुरु आणि देह भाव पुरावी वासना बळीये देह भाव पुरावी वासना आपणाची देव होय गुरु आपणाची देव होय गुरु परिय देह भाव पुरावी वासना परिय देह भाव पुरावी वासना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 आपणाची देव होय गुरु आपणाची देव होय गुरु बळीये देह भाव पुरावी वासना
पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना पुरवी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापाशी नव्हे मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारावे पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापाशी नव्हे योग क्षमत्यांचे जाणे जड भारी योग क्षमत्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापाशी नव्हे तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारुनी पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापाशी नव्हे विठ्ठल 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 अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रकिलं मधुरं जयति तेदिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहिं दयत दृश्यतां दीक्षुतावका स्वैदृतासव स्वामी चिन्वते महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमना पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमना दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
साचिया त्याच्या कृपालाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्मृदि प्रदेशं विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जयाचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडी देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी नवे विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 5 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये या नगरीमध्ये आज मला कीर्तन करण्याची संधी मिळाली आणि ज्यांनी ती संधी मला प्राप्त करून दिली असे असणारे आदरणीय माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील आणि भागवताचार्य अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी सेवेला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल अभंग श्री तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु श्री संत तुकोबाराय भगवंताचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचा विचार सांगतायत तेव्हा भगवंत त्यांचा गुरुही होतो आणि देवही होतो त्यांची देहभाव वासना पुरवितो आणि अंतकाळी त्यांना आपल्या स्वस्वरूपामध्ये विलीन करून घेतो त्यांच्या मागे पुढे उभा राहतो आणि त्यांच्यावर येणारे आघात आहेत त्यापासून त्यांना वाचवतो
त्यांचा योगक्षेम जाणतो आणि हाती धरून परमार्थाची वाटचाल तो त्यांना करवतो. हे सर्व देव भक्ताकरिता करतो असे तुकाराम महाराज म्हणतात. पण या सांगण्यावर जर कोणाचा विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल पुराणांना जाऊन विचारून पाहावे. म्हणजे मी जे सांगते तोच प्रत्यय तुम्हाला येईल असा या भंगाचा सरळ धावता अर्थ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग सर्वांच्या परिचित असलेला असा आहे अर्थांनी आणि सर्वच दृष्टीने. तेव्हा अभंगातून तुकोबाराय भगवंताचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचा विचार सांगतायत. आता भगवंत प्रेम करताना सर्वसामान्यावरही प्रेम करतो, त्यांच्या आपतेष्टांवरही प्रेम करतो आणि भगवत भक्तावरही प्रेम करतो. पण या तिघांमध्ये प्रेम करण्यामध्ये थोडी वेगळी आहे, थोडा फरक आहे. सामान्य तुमच्या आमच्यावरही भगवंताचं प्रेम आहे. त्याचं कारणच काय आहे? ज्यांनी आपल्याला देह दिलाय त्यांनी त्या देहाला आवश्यक त्या वस्तू निर्माण केल्यात. ज्यांनी आपल्याला उत्तम प्रकारचा देह दिलाय त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. त्याचं नव्हे तर त्या भगवंताचं आपल्यावरती प्रेम आहे. मग तो सर्वांना सर्वांचा हार देतो. झोपेतून उठताना प्रत्येक जीव उपवाशी असतो, परंतु झोपण्यापूर्वी काही ना काहीतरी खाऊन झोपतो. उपवाशी झोपतो का? तर नाही. मग ज्यांचा चारा जो असेल तो चारा देणं त्यांची जबाबदारी आहे. कार्य नाटविसी कृपाळू देवासी पोषितो जनासी ऐकला तो. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याचं नावच विश्वंभर आहे. तो जगाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला विश्वंभर ही संज्ञा दिलेली आहे. मग तुमच्या आमच्यावर हे सामान्य प्रेम आहे. दुसरं जर प्रेमाचं लक्षण पाहिलं तर झोपणं आपल्या हातात आहे, पण उठणं ही कुणाची तरी सत्ता आहे. त्याच्या सत्तेने आपण उठत असतो. आपण जर रात्री झोपलो आणि सकाळी जर उठलोच नाही तर काय केलं जाईल हे सांगायला नको. म्हणजे झोपणं आपल्या हातात आहे, पण उठणं ही कुणाची तरी सत्ता आहे. त्याच्या सत्तेने आपण उठतो. आता देव आपल्याला झोपेतून उठवतोय हे त्याच्या सामान्य प्रेमाचं लक्षण आहे. आपण काही न करता तो आपल्याला नियमित खायला देतोय हे त्याच्या सामान्य प्रेमाचं लक्षण आहे. आता जर सूक्ष्म प्रेमाचं जर लक्षण पाहिलं तर प्रत्येकाच्या शरीराला अनेक छिद्र आहेत, विशेषतः 9 छिद्र आहेत. त्या 9 छिद्राच्या जागी फाटलेल्या शरीरात वायू तत्वांनी सूक्ष्म तत्वांनी जे चैतन्य आहे आतापर्यंत त्यांनी ते रोखून ठेवलंय. ते कसे करिता? त्याचे पद्मपुराणात श्लोकच आहेत. नवछिद्रे समचरणे शरीरे पवन स्थिती प्रयाणस्य किमिश्चर्यं चित्रं पत्रं सितेर्महत्. विठ्ठला 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 विठ्ठला. शास्त्रकार म्हणतात बाबा माणसं आश्चर्य करतात. म्हटले ते कसे काय गेले, ते कसे काय मेले याचं आश्चर्य करू नका. ते आतापर्यंत कसं काय जगले याचं आश्चर्य करा. कारण मरण हा निसर्ग आहे, तो नियतीचा धर्म आहे. जन्माला येतो तो मरतो. आपण आपल्या आईच्या उदरात असताना 5 गोष्टींचा निर्णय हा नक्की झालेला आहे. कर्म, वित्त, विद्या आणि निधनमेवच मृत्यू. हा मरणच ठरेल. मरण हा निसर्ग आहे. जन्माला येतो तो मरतो. जातस्य ध्रुवो मृत्युर् ध्रुवं जन्म मृत्युस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वं शोचितुमर्हसि. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवंत अर्जुनाला सांगतात उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मरण हा निसर्ग आहे, तो नियतीचा धर्म आहे. आमचे गुरुवारी सांगायचे की काचेचं भांड फुटलं याचं आश्चर्य नाही, तर आश्चर्य काय आहे ते आतापर्यंत कसं काय टिकलंय याचं आश्चर्य आहे. ते जर घेतानाच फुटलं असतं तर काय केलं असतं? म्हणजे मातीचं भांड टिकलं याचं आश्चर्य आहे, ते फुटलं याचं आश्चर्य नाही. ते जर घेतानाच फुटलं असतं तर नवमास कष्टलासी 10व्यानी प्रसूत झाली एताची कर्मजाड तुझी मान अडकली अकंतु ते जननी दुःखदाय मोकली. तू जर कर्मधर्म संयोगाने जर मुलगा आडवा आला असता आणि आडवा आल्याच्या नंतर त्या मातेने दुःखदाय मोकली, मोठ्याने रडायला सुरुवात केली आणि रडायला सुरुवात केल्याच्या नंतर त्या बाईच्या पतीने त्या मुलाच्या वडिलांनी तिला उचललं आणि डॉक्टरांकडे नेऊन ऍडमिट केलं. ऍडमिट केल्याच्या नंतर त्या
त्या बाईचा एक्सरे वगैरे काढला आणि डॉक्टरांनी त्या बाईच्या पतीला अंडर कक्षामध्ये बोलवलं आणि विचारलं, तुम्ही त्या बाईचे पती आहात का? म्हटले, हो मीच आहे. त्यावेळेस डॉक्टर म्हटले, तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. म्हटले, कोणता निर्णय घ्यायचा आहे? त्यावेळेस डॉक्टर म्हटले, तुमच्या मुलाचा नैसर्गिकरित्या जन्म संभवत नाही. मुलगा आडवा आलेला आहे, आईचे ऑपरेशन करावं लागणार आहे, तर मुलाचे तुकडे तुकडे करून काढावा लागणार आहे. तुम्हाला लवकर निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला मुलगा पाहिजे की मुलाची आई पाहिजे? आता उदाहरणार्थ कल्पना करा, आपल्याला जर सगळ्यांना हे विचारलं असतं तर आपण काय सांगितलं असतं? मुलगा पाहिजे की मुलाची आई पाहिजे? आपण काय सांगितलं असतं? तर आपण सांगितलं असतं मुलाची आई पाहिजे. मुलाचे तुकडे तुकडे झाले तरी चालेल, पण मुलाच्या आईला धक्का लागता कामा नाही. बरं, उदाहरणार्थ तुम्ही हा निर्णय घेतलाय, मुलाचे तुकडे तुकडे झाले तरी चालेल, पण मुलाची आई जगली पाहिजे. पण आपण जर आपल्या आईच्या पोटात असतो आणि आपल्या वडिलांनी जर हा निर्णय घेतला असता तर आज आपण इथं कीर्तनाला असतो का? तर नसतो. मग तसं हे जे काचेचं भांडं आहे ते जर घेतानाच फुटलं असतं तर प्रश्न हा तुमच्या लक्षात आलाच असेल. आता शताब्दीपर्यंत तुम्ही जर जगलेच नसते तर ज्ञानेश्वरीचं पारायण कोणी केलं असतं? तात्पर्य तुमच्या लक्षात आलंच असेल. प्रयाणस्य किमिश्चर्यं चित्रं पत्रं स्थितिर्महत् विठ्ठल 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 विठ्ठल. भिंतीवरचं चित्र मोडलं पुसलं याचा खेद करू नका. ते आत्तापर्यंत कसं काय त्या भिंतीचा आश्रय धरून राहिलाय याचं आश्चर्य आहे. आता झाडाचं पान खाली पडलं, म्हटले बाबा कसं काय पडलं? ते कसं काय पडलं याचं आश्चर्य करू नका. ते आत्तापर्यंत कसं काय त्या देठाला धरून राहिलंय याचं आश्चर्य आहे. मग तसं हे जे चैतन्य आहे ते अतिशय वायू तत्व सूक्ष्म चैतन्य आहे. आत्तापर्यंत ते नवछिद्रांकित असणाऱ्या शरीरात आत्तापर्यंत ते राहिलंय, हे कुणाच्या तरी सत्तेने राहिलंय. म्हणजे तुमच्या आमच्या सत्तेने राहिलंय का? तर नाही, हे ते त्याच्या सत्तेने राहिलंय. चाले हे शरीर कोणाची असते, 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 चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलविता हरी वीणा, 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 चाले हे शरीर कोणाची असते, 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 चाले शरीर कोणाची असते, कोणाची असते, कोणाची असते, चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरी विना, देखवी ऐकवी एक नारायण, किंवा वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता. ज्ञानेश्वर महाराज किंवा भगवान परमात्मा म्हणतात, म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला
सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हाले, जे जगाते चाळिता. ज्याच्या सत्तेने आपण जगलोय, ज्याच्या सत्तेने आपण जन्माला आलोय, ज्याच्या सत्तेने आपल्याला उत्कृष्ट असा जन्म दिलाय. क्या खूबसूरत अल्लाह ने तुझे बनवाई, क्या खूबसूरत अल्लाह ने तुझे बनवाई. राम भजन देखो यारो चुप खाली गमाई. ओट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. मेरा मेरा सब ही मेरा, मेरा मेरा सब ही मेरा. जन्म भरई मिलाया, लक 84 गिर की न्यारी यह फल पाया. कौन किसके साथी यारो, कौन किसके साथी यारो, कौन किसका सगा. अंतकाल की सुध रखना यही पावे दगा. कबीरदास महाराजांनी वर्णन केलंय तुझे अल्लाने पैदा किया है. देवे दिला देह तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा. देवी दिला देह भजन गोमाटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भव रोग. त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी दिलंय हे प्रेम आहे, ते देणारच ते प्रेम आहे. त्यांनी आपल्याला जगवलंय हे त्यांच्या सामान्य प्रेमाचं लक्षण आहे. तो नियमित आपल्याला खायला देतोय हेही त्याच्या सामान्य प्रेमाचं लक्षण आहे. तुमच्या आमच्यावर हे सामान्य प्रेम आहे, त्याचं कारणच काय आहे? तुमच्या आमच्यावर हे सामान्य प्रेम आहे, त्यांच्या आप्तेष्टांवर मात्र विशेष प्रेम आहे. भगवंताचं वृक्षारोपण करतोय भगवान परमात्मा, त्याचं हे विशेष प्रेमाचं लक्षण आहे. माया तयावरी फार विशेष नाही, अमर्याद प्रेम, सूक्ष्म प्रेम, शुद्ध प्रेम, भगवत भक्तावर प्रेम करतो. इतकं प्रेम करतो की तो सांगताच येणार नाही. आता उदाहरण देऊन जर सांगायचं ठरलं तर बघा, प्रत्येक गावात पाण्याचे टाके आहेत, त्यावर लिहिलेली असते त्याची कार्यक्षमता, कॅपॅसिटी वगैरे काय असेल तर 197,937 काय असेल तर ती लिहिलेली असते. परंतु समुद्राची कॅपॅसिटी कोणी काढली का हो? तर नाही. समुद्राचं उत्तरही हेच असेल. आता आपण जर एखाद्याला विचारलं समुद्राचं पाणी किती आहे, तर तो काय म्हणेल, बापरे एवढं समुद्राचं पाणी की सांगताच येणार नाही. मग समुद्राचं उत्तरही हेच असेल. गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा. समुद्राला समुद्राची उपमा, आकाशाला आकाशाची उपमा, तर राम रावणाच्या युद्धाला राम रावणाच्या युद्धाचीच उपमा. त्याला प्रतिउपमा देता येईल का हो? तर नाही. आता म्हटले समुद्र कसा आहे, तर आमच्या कोल्हापुरी बंधाऱ्यासारखा असेल समुद्र. मग तसा आहे का समुद्र? तर नाही. म्हटले आकाश मंडपासारखा आहे, तर आकाश मंडपासारखा आहे का? तर नाही. त्याला प्रतिउपमाच नाही. आता तुमच्या आमच्या सामान्य प्रेमाला उपमा आहे, पण देव भक्ताच्या प्रेमाला उपमा आहेत का? तर नाही. त्याला प्रतिउपमाच नाही. तसं मग हे जे चैतन्य आहे ते अतिशय वायू तत्व सूक्ष्म चैतन्य आहे. चतुर्विधा भजन्ते माम जन संस्कृतिर्जुनः अर्थो जिज्ञासुनार्थार्थी ज्ञानी च भरतवर्षभ. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल भगवंत म्हणतात माम चतुर्विधा भजनते. त्याचे 4 प्रकार केलेले आहेत. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. यापैकी भगवंताचं जे प्रेम आहे ते कोणत्या भक्तावर आहे? अर्थ भक्तावर, अर्थार्थी भक्तावर का ज्ञानी भक्तावर? भगवंत कोणत्या भक्तावर सगळ्यात जास्त प्रेम करतो? तर भगवंत म्हणतात मी या पहिल्या 3ही भक्तावर प्रेम करत नाही. कारण माझं जे ठरलेलं तत्व आहे ते श्रीमद भागवतातल्या 11 स्कंदातल्या 2ऱ्या अध्यायात ते जाहीर केलेलं आहे. भजन्ति यथा देवान देवापि तथैवतान. माझं जे ठरलेलं तत्व आहे ते श्रीमद भागवतातल्या 11 स्कंदातल्या 2ऱ्या अध्यायात ते जाहीर केलेलं आहे. मग ते जशा उद्देशाने मला भजत असतील तशा उद्देशांना माझी त्यांना प्राप्ती होणार आहे. इथं भोळं माप नाही. देव भोळा आहे पण एका गोष्टी पुरता आहे, सर्व गोष्टी पुरता नाही. मग विश्वाच्या अंतर्यामी असल्यामुळे विश्वाच्या भावना जाणण्यामध्ये तो सर्वज्ञ आहे. तो सर्वांच्या भावना जाणतो. तुम्ही कशा प्रकारे त्याची भक्ती करता हेही त्याला कळते. घेतो अंतरीची गोडी आहे जोडी भावाची. तुमच्या अंतःकरण वृत्तीतला भाव तो जाणतो आणि त्या भावाप्रमाणे तुम्हाला त्याची प्राप्ती होते. आता भगवंत प्रेम करतो पण कोणत्या भक्तावर करतो? बाकीच्या भक्तावर नाही का? ते त्याच्याशी अनन्य नाहीत, ते कोणत्या तरी अपेक्षेने त्याच्यावर प्रेम करतात. मग मी त्यांना त्यांची अपेक्षित वस्तू देतो आणि त्यांचे संबंध काढून टाकतो. आता एखादी व्यक्ती जर आपल्याला वैतागत असेल तर आपण त्यांना कटवण्याचा प्रयत्न करतो की नाही? म्हणजे असा मुद्दा आहे, 2 रुपये घे आणि जाय. तसं भगवंत म्हणतायत की मी तुला तुझी अपेक्षित वस्तू देतो, मग संबंध ठेवायचे नाही, मी त्यांच्यावर प्रेम करत नाही. ते तर तू तो अर्थेची निव्याजे जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे. ते जिनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी. विठ्ठल 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 विठ्ठल. मग भगवंत कोणत्या भक्तावर प्रेम करतो? भगवंताला कोणते भक्त आवडतात हे त्याच्यातच आहे. जे देवाशी अनन्य आहे, अनन्यांशी अनन्य आहेत. अनन्य नसणाऱ्यांशी अनन्य नाही. मग अनन्य तरी कोण? अनन्यांशिंतो माम ये जन्या पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षम वाम्यहम. जो देवाशी अनन्य झाला त्याचे सर्व मी करीतो, तयाचे सर्व मी करी. त्याची चिंता मी करतो, बाकी ते मला आवडतात. कोण? ज्यांना देवच आवडतोय असे भक्त देवावर खूप प्रेम करतात. जीवाचे जीवा प्रेम भावाचे भावा तुझ वाचोनी केशवा आणून आवडे. वास्तविक सर्व शास्त्रांनी वर्णनच केलं, शास्त्रकर्त्यांनी वर्णनच केलंय. माणसाला जर काय आवडत असेल तर त्याला त्याचा जीव आवडतो. जीव हा सर्वांना अतिप्रिय आहे. आता जीव हा सर्वांना अतिप्रिय आहे. मग सर्व शास्त्रकर्त्यांनी वर्णनच केलंय जीव हा सर्वांना अतिप्रिय आहे. आढयू आतुडे आडवी मग आडयता जेवी हरवी. श्रीमंत माणसाला किती जरी प्रिय असला तरी कंजूस कृपाणावर पाळी आली तर मग तो श्रीमंती बाजूला टाकतो आणि आपल्या जीवाचं रक्षण करण्याकरता प्रयत्न करतो. असा कधी म्हणतो का माझा जीव घ्या पण माझ्या धनाला अजिबात हात लावू नका? मग तो त्याची श्रीमंती बाजूला टाकतो आणि त्याच्या जीवाचं रक्षण करण्याकरता प्रयत्न करतो. आता छातीवर रामपुरी चोरांनी जर छातीवर बसून रामपुरी चाकू दाखवला आणि म्हटले सोनं कुठे आहे, त्यावेळेस तो म्हणेल मी तुम्हाला कपाट दाखवतो, त्यातलं सोनं काढून देतो, ते बांधून देतो, डोक्यावर उचलून देतो, लांबपर्यंत जाऊस तोपर्यंत कुत्रा हातात धरून ठेवतो, फक्त तुम्ही तो थोडासा चाकू बाजूला करा. म्हणजे आपल्याला किती जरी पैसा प्रिय असला परंतु जीवापेक्षा जास्त प्रिय आहे का? तर नाही. आपल्याला आपला जीव सगळ्यात जास्त प्रिय आहे. आता पुत्र आपल्याला आपल्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहे का? तर नाही. बरं ते जाऊ द्या, पण पत्नी आपल्याला आपल्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहे का? तर नाही. आपला जीव हा आपल्याला अतिप्रिय आहे. मग संत म्हणतात की आमचा जीव आम्हाला एवढा जरी प्रिय असला तरी आम्हाला आमचा देव
आमच्या जीवापेक्षाही जास्त आवडतो. बहु आवडीसी जीवापासून या तुझी आन वाहिन ग देवराया. तुझी शपथ घेऊन सांगतो, आमच्या जीवा एवढा नाही, जीवापेक्षाही तू आम्हाला फार आवडतो. आमचा जीव आम्हाला काहीच आवडत नाही, एवढा तू आम्हाला आवडतो. तया ऐसे दुसरे आम्हा पडी येते सोय रे, नाही गासा चोकारे तुझी आन. अर्जुना, तुझी शपथ घेऊन सांगतो की आमचा जीव आम्हाला काहीच आवडत नाही, आमचा जीव आम्हाला काहीच आवडत नाही. मग पाहिल्या बाळ देसे आई बा हे चिपिसे, मग सरे ते त्रिमासे भुलोनी ठाके. आई मुलावर प्रेम करते आणि मुलगा आईवर प्रेम करतो. हे एकांगीन आहे, सर्वांगीण नाही असे भगवंत म्हणतात. कारण आई मुलावर मरेपर्यंत शुद्ध प्रेम करते, परंतु मुलगा मात्र आईवर लग्न होईपर्यंत प्रेम करतो. आई वडिलांवर लग्न होईपर्यंत प्रेम करतो. पण एकदा आली लग्न घटिका समीपनावरा, ते घडलं की तिथून पुढे प्रेम ट्रान्सफर झालं. आता प्रेमाचा विषय बदलला. प्रेम आहे तेच आहे, पण ते ज्या वस्तूवर होतं तिथलं निघालं आणि दुसऱ्याकडे ते निर्माण झालं. ते दुसऱ्या वस्तूवर जेव्हा निर्माण होतं तेव्हा कुठलं तरी कमी होतं. आता जडभरीत राजाचं हरणावरचं प्रेम इतकं वाढलं होतं, तसं देवावरचं प्रेम कमी होऊ लागलं. तसं जेव्हा ज्या वस्तूवर प्रेम जातं, मग ते पहिल्या जी वस्तूवर प्रेम असतं तिथलं कमी होतं. मग भगवंत म्हणतात की असं काय आहे का, भगवंत भक्तावर प्रेम करतात, भक्त मात्र देवावर प्रेम करत नाही, असं काय आहे का? तर नाही. म्हणजे देव भक्ताचंही प्रेम आई मुलाच्या नात्याबद्दल एकांगीन आहे, सर्वांगीण नाही. एकांगीन आहे, सर्वांगीण नाही. मग तुम्ही अच्युतात्म्य आहात, संपला विषय आता देवाचा. मग आत्मा जर संत आहेत मग भगवंत म्हणतात की तुम्हाला हे सांगायला पाहिजे का? तेच तू खूप बऱ्या भंगाच्या प्रथम चरणात सांग. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, हो 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 हो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, हो हो हो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम
करतात. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे. आता किती प्रेम करतात. तो रुसे की बुजावित जाय, तो कोपे की निवांत साय, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. पडिये देह भाव पुरवी वासना. आता वासना ही इतकी बेकार आहे की सांगायला नको. भगवंताच्या काळात वासना कशाची करत होते? भगवंताच्या भक्तीची करत होते, भगवंताच्या प्रेमाची करत होते. आता वासना कशाची करतायत? दारूची करतात, गांजेची करतात, पैशाची करतात. बघा, 2 दारुडे होते. ते रात्रीच्या 12 वाजता घरी जाता जाता त्यांना एक विहीर दिसली. विहीर दिसल्याच्या नंतर त्यांनी त्या विहिरीमध्ये डोकावलं. डोकावल्याच्या नंतर त्यांना त्या विहिरीमध्ये चंद्राचा प्रतिबिंब दिसलं. प्रतिबिंब दिसल्याच्या नंतर पहिला दुसऱ्याला म्हणतो, अरे यात तर चंद्र पडलाय. त्यावेळेस दुसरा म्हणतो, अरे माझा बाप तिकडे दारे धरतोय. तिकडे त्याला दारे धरताना अंधार झाला असेल, आपण चंद्रावर काढू. मग त्याने एक बकेट आणली, एक दोरी आणली, बकेटीला दोरी बांधली आणि ती विहिरीत सोडली. सोडल्याच्या नंतर ते पाणी हलायला लागलं. तेव्हा पहिला म्हणतो, अरे चंद्र तर खूपच चपळ दिसतोय, तो कसा पळतोय? त्यावेळेस दुसरा म्हणतो, थांब, थोडंसं थांब, तो स्थिर होईल. मग त्याने ती बकेट तशीच राहू दिली आणि राहू दिल्याच्या नंतर ते पाणी स्थिर झालं आणि चंद्राचं प्रतिबिंब त्याबरोबर बकेटीत दिसायला लागलं. दिसायला लागल्याच्या नंतर हा म्हटला, चंद्र स्थिर झालाय, आता त्याला आपण वर काढूयात. मग त्याने बकेट वर ओढली, पण ती एका कपारीत अडकली. अडकल्याच्या नंतर तो म्हणतो, अरे चंद्र तर खूपच चपळ आहे, तो कपारीत अडकून बसलाय. मग दुसऱ्याने 1 2 3 करून असा झटका दिला. जसा झटका दिला तसा ते उतानी पडले आणि त्यांना वरती चंद्र दिसला. विठ्ठल 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 विठ्ठल. मग काही दारुडे असे असतात, कशाचीही नशा करतात. बघा, 4 मित्र होते. 4 मित्र होते आणि ते काही काम धंदा करत नसल्यामुळे त्यांच्या घरचे त्यांना वैतागले होते. त्यांच्या घरच्यांना वाटायचं की आता आपले मुले मोठाली झालेत, लग्नाला आलेत, त्यांनी काहीतरी काम धंदा केला पाहिजे. पण त्यावेळेस ते मुलं कुठेही हिंडायचे, त्यांना काही काम धंदा नव्हता. मग त्यांच्या घरच्यांनी ठरवलं की यांना आपण काहीतरी काम धंदा टाकून दिला पाहिजे. मग त्यांच्या घरच्यांनी 20-20 हजार रुपये जमा केले आणि जमा केल्याच्या नंतर त्यांनी एक त्यांना गॅरेज टाकून दिलं. गॅरेज टाकून दिल्याच्या नंतर मग ते गॅरेज चालवायला लागले. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, पण त्यांचा त्यात काही धंदाच होईना. आता तुम्ही म्हणता कसं काय होईना? कारण ते गॅरेज दुसऱ्या मजल्यावर होतं आणि तिथं काही गाडी जाते का हो? तर नाही जात. मग त्यातही त्यांचा काही धंदा झाला नाही. मग ते घरी गेले, घरच्यांना सर्व हकीकत सांगितली. घरच्यांना वाटलं आता हा पहिलाच धंदा होता, झाला असं काही. मग त्यांनी परत त्यांना दुसरा धंदा टाकून द्यायचं ठरवलं. परत मग त्यांनी 20-20 हजार रुपये जमा केले आणि त्यांना एक हॉटेल टाकून द्यायचं ठरवलं. मग हॉटेल टाकलं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, पण त्यातही त्यांचा काही धंदा झाला नाही. आता तुम्ही म्हणता पहिलं ठीक होतं, पहिला नवीनच धंदा टाकला होता, पण हा दुसरा धंदा टाकला, यातही त्यांचा काही फायदा झाला नाही. आता तुम्ही म्हणता कसं काय झालं नाही? तर ते हॉटेल त्या गॅरेजच्या जागेवरच टाकलं होतं, पण गॅरेजची पाटीच काढली नव्हती, म्हणून त्यांचा त्यातही काही धंदा झाला नाही. परत मग ते घरी गेले, घरच्यांना परत हकीकत सांगितली सर्व. मग आता घरचे वैतागले होते. घरचे म्हटले आता तुम्हाला हे सर्वात शेवटचा धंदा टाकून देतोय, परत पैसे मागायला आमच्याकडे काही यायचं नाही. मग त्यांनी परत तिसरा धंदा, परत 20-20 हजार रुपये जमा केले आणि एक ॲटो घ्यायचे ठरवले. ठरवल्याच्या नंतर मग त्यांनी एक ॲटो घेतला. घेतल्याच्या नंतर ते लागले चालवायला. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, पण त्यातही त्यांचा काही धंदा झाला नाही. आता तुम्ही म्हणता पहिले दोन्ही धंदे असेच फेल केले आणि तिसऱ्यातही काही धंदा झाला नाही, ते कसं काय? कारण ते त्या ॲटोमध्ये चौघेही बसून फिरायचे. लोकांना वाटायचं हेच पॅसेंजर आहे,
आहेत की काय विठ्ठल 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 विठ्ठल. पण आता त्यांना घरच्यांना तोंड दाखावं कसं म्हणून त्यांना लाज वाटू लागली. पण त्यांनी घरी काहीच सांगितलं नाही. मग त्यांना वाटलं की आता आपण भीक मागूयात. मग ते चौघेही गेले, आळंदी सारखे तीर्थक्षेत्रावर गेले. त्यांच्याकडे एक रुपयाही राहिला नव्हता. मग ते आळंदी सारखे तीर्थक्षेत्रावर गेले आणि आळंदीच्या घाटावर चौघांनी 4 कटोरे घेतले आणि भीक मागायला सुरुवात केली. भीक मागायला सुरुवात केल्याच्या नंतर ते 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, त्यातही त्यांचा काही धंदा झाला नाही. आता तुम्ही म्हणता कसं काय, पहिले 3 ठीक होतं, त्यात धंदा नाही झाला, पण हा चौथा धंदा किती सोपा आहे, भीक मागायचं किती सोपं आहे, त्यातही कस काय त्यांचा धंदा झाला नाही. कारण ते चौघही एकमेकालाच भीक मागत होते. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तसं भगवान परमात्मा म्हणतात की भक्तीच्या योगाने कल्पाच्या अगोदर ब्रह्मदेवाला मी शिकवलंय ज्ञान. जेव्हा जेव्हा ज्ञान दिलं तेव्हा तेव्हा भगवंत गुरु झाले. अजून भगवान परमात्म्याने भक्तांसाठी काय केलंय हेच तुकोबारा अभंगाच्या 2य चरणात सांग. पडिये देह भाव पुरवी वासना. 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 तिथे आपणा पाशी न्यावे. 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 पडिये देह भाव पुरवी वासना. 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 पुरवी वासना. पुरवी वासना. पडिये देह भाव पुरवी वासना आणि तिथे आपणा पाशी न्यावे. मग भगवंताने कोणती वासना पूर्ण करू नये. भक्ताची जी वासना आहे ती भगवंत पूर्ण करतो. सुदामदेवाची इच्छा होती की भगवंताने मला काहीतरी द्यावं. सुदामदेवाच्या पत्नीने सारखं सुदामदेवांना म्हणावं, अहो जा ना, तुमचा भगवान परमात्मा तुमचा मित्र आहे, त्याच्याकडून काहीतरी मागून आणा.
त्यावेळेस सुदामदेव म्हणायचे, त्यावेळेस सुदामदेवांनी त्यांच्या पत्नीला एक शास्त्र सांगितलं, आपत्यकाली मित्रस्य न गस्य ग्रहमुत्तमम. म्हणजे मित्राची चांगली परिस्थिती असली, आपण जर काही संकटात असलो आणि मित्राची जर चांगली परिस्थिती असली तर त्याच्या घरी जाऊ नये. पण सुदामदेवाच्या पत्नीने खूपच आग्रह धरला, तुम्हाला जावंच लागेल. त्यावेळेस सुदामदेवांनी ठरवलं की आता आपण, आपल्या पत्नीचा एवढा आग्रह आहे तर आपण जाऊन यावं. मग सुदामदेव निघाले, पण त्यांनी अजून एक शास्त्र त्यांच्या पत्नीला सांगितलं, तुला जर मला पाठवायचंच असेल तर मोकळ्या हाताने पाठवू नको, काही ना काहीतरी माझ्या हातात दे आणि मगच मी जातो. पण सुदामदेवाच्या घरी देण्याकरिता काहीच नव्हतं. मग सुदामदेवाच्या पत्नीने शेजाऱ्याकडून मुठभर पोहे आणले. ते बांधण्या इतकंही त्यांच्याकडे काही वस्त्र नव्हतं. मग त्यांनी ते 3 ठिकाणी थोडं थोडं बांधलं आणि सुदामदेव ते घेऊन पायी पायी निघाले. द्वारकेला गेल्याच्या नंतर राजमहालाबाहेर सेवक उभा होते. तेव्हा सुदामदेव राजमहालात जाऊ लागले. त्यावेळेस सेवक म्हटले, अहो कुठे चालला तुम्ही, तुमचं नाव काय? त्यावेळेस सुदामदेव म्हटले, माझं नाव सुदाम आहे. म्हटले, तुम्हाला कोणाला भेटायचंय, कुठं जायचंय? त्यावेळेस सुदामदेव म्हटले, मला माझ्या मित्राला भेटायचंय. म्हटले, कोण तुमचा मित्र? मग सुदामदेव म्हटले की द्वारकेचा राजा माझा मित्र आहे, त्याला मला भेटायचंय. मग सेवक म्हटले, अहो मैत्री कुणाची होते, त्याला कुळ तरी सारखं असावं लागतं, श्रीमंती तरी सारखी असावी लागती, व्यसन तरी सारखं असावं लागतं. तुमचं तर सगळं विसंगतच वाटतंय. म्हटले, व्हा बाजूला, तुम्हाला जाता येणार नाही. त्यावेळेस सुदामदेव म्हटले, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. न जाने कहाँ से भटकते भटकते, न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. ना सर पे है पगड़ी, ना तन पे है जामा, बता दूं कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बस एक बार मोहन से जा कर के कह दो कि मिलने सखावत नसीब
अतिशय फाटलेलं धोतर आहे, पायात अजिबात चप्पल नाही. अनुवानी पायाने ते आलेले आहे. मग सेवकाने त्यांचं वर्णन करून सांगितलं. त्यांचं नाव सुदामदेव आहे. भगवंतानी सुदामदेवाचं नाव ऐकल्यावरती भगवंताला एवढा आनंद झाला की काही दिवस सुदामाला त्या राजमहालात ठेवून घेतलं. सुदामासाठी 5 पक्वान्नाचा जेवणाचा कार्यक्रम केला. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरनासुओं से श्याम ने दुलाए, चरनासुओं से श्याम ने दुलाए. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है. पण जेवत असताना सुदामदेव रडू लागले. त्यावेळेस भगवंताने विचारलं, सुदामदेव काय झाले तुम्हाला? त्यावेळेस सुदामदेव म्हटले, मी मिष्टान्न खाताना मला आठवण येते की माझ्या घरी माझ्या लेकरांना खाण्याकरता साध्या ज्वारीच्या कण्या सुद्धा नाही. हेच मला दुःख वाटतंय. पण सुदामदेवाची इच्छा होती की भगवंताने मला काहीतरी द्यावं. पण सुदामदेव जेव्हा घरी जायला निघाले त्यावेळेस भगवंतांनी सुदामदेवाला जे नवीन वस्त्र घालायला दिले होते, जे नवीन अलंकार घालायला दिले होते, ते सर्व काढून घेतले. त्यावेळेस काही लोक म्हणू लागले, हरी तू निष्ठुर रे निर्गुण, नाही माया बहु कठीण. अरे तू त्याला ते कपडे जरी दिले असते तर त्याचा काहीतरी उपयोग झाला असता. त्यावेळेस भगवंत म्हटले, नाही, डोंगरातून जायचंय, चोरांनी अडवलं तर मग काय करावं. पण त्याचा परिणाम असा झाला की भगवंताने शेवटी सुदामदेवाची नगरी सोन्याची करून दिली. मग भक्तांची जी इच्छा असेल ती भगवंत पूर्ण करतो. पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. या नियमाप्रमाणे भगवंत अंतकाळी आपल्याला स्वस्वरूपाला निहून पोहोचवितो. त्यांचा योगक्षम जाणतो आणि हाती धरून परमार्थाची वाटचाल तो करवतो. अजून भगवंत भक्तासाठी काय करतोय हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे उभा
करावे. म्हणजे आपल्यावर जे आघात येते ते भगवंत त्याचं निवारण करतो. भगवंताने अजून भक्तांसाठी काय केलंय याचा अभंगाच्या तुकोबाराय 4 चरणात सांगतात. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी. वाट दाविकारी दारोनिया, वाट दाविकारी दारोनिया, कडिये देह भाव पुरवी भासना, कडिये देह भाव पुरवी भासना. वाट दाविकारी दारोनिया, वाट दाविकारी दारोनिया, कडिये देह भाव पुरवी भासना, कडिये देह भाव पुरवी भासना, पुरवी भासना, पुरवी भासना. योगक्षम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला सुंदर असा नरदेह दिलाय त्याचं एकदा आपण भजन करायचंय. विठोबा रखुमाई, 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देहा बाबा पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी नव्हे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया गाद निवारावे, पडिये देहा बाबा पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी नव्हे. योगक्षम त्यांचे जाणे जड भारी, योगक्षम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया, पडिये देहा बाबा पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी नव्हे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पावे पुराणी विचारुनी, पडिये देहा बाबा पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी नव्हे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंत भक्तासाठी काय
येतोय. पद्मपुराणात भगवंतांनी एक उदाहरण लिहिलेलं आहे. भगवंताचं पद्मपुराणात एक उदाहरण आहे. बिल्वमंगळ हे सकाम पुरुष होते. पत्नीच्या उद्देशाने ते भगवंत प्राप्तीसाठी निघाले होते, पण डोळा रूपाकडे ओढली. म्हणजेच एका पानवट्यावर काही स्त्रिया पाणी भरत होत्या आणि त्या बिल्वमंगळांनी त्यातली एक स्त्री, सुंदर स्त्री बघितली आणि त्या स्त्रीच्या पाठीमागे त्यांची वाटचाल झाली. त्या स्त्रीच्या घरी गेल्याच्या नंतर बिल्वमंगळ दारात उभा राहिले आणि विचार करू लागले, अरे आपण तर विषयाचा त्याग करून भगवंत प्राप्तीसाठी निघालो होतो आणि आपण तर दुसरीकडे चाललो. त्यावेळेस बिल्वमंगळांनी त्या बाईला 2 दाभणाची मागणी केली. मागणी केल्याच्या नंतर त्या बाईने त्यांना 2 दाभण आणून दिले. आणून दिल्याच्या नंतर बिल्वमंगळांनी ते दोन्ही दाभण घेतले आणि आपले स्वतःचे दोन्ही डोळे फोडले. ती बाई खूप घाबरली. ती म्हटली, अहो असं काय करता? त्यावेळेस बिल्वमंगळ म्हटले, यात तुमचा काही दोष नाही, यात माझ्या डोळ्यांचा दोष आहे. माझ्या डोळ्यांनी मला इकडं आणलं, यात माझ्या डोळ्यांचा दोष आहे. मग भगवंत प्राप्तीसाठी ते हळूहळू निघाले, भगवंताचं भजन करू लागले. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. भगवंताचं भजन करत करत बिल्वमंगळ एका पहाडावर गेले. पहाडावरून कोसळणार तेवढ्यात भगवंताला बिल्वमंगळांची दया आली आणि भगवंताने गुराख्याचं रूप घेतलं आणि त्या जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी बिल्वमंगळांना सांगितलं, अहो पुढे जाऊ नका, पुढे दरी आहे, पडतान तुम्ही. आता बिल्वमंगळाला असं वाटलं की आता एवढ्या घोर अरण्यामध्ये मला मार्गदर्शन करणारा कोण आलाय, नक्कीच तो असावा. त्यावेळेस त्यांनी अजून एकदा पुढे वाटचाल केली. भगवंत म्हटले, अहो पुढे जाऊ नका, पुढे दरी आहे, कोसळतान. त्यावेळेस मग एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये लिहिलेलं आहे, जर आंधळा अंधकुपी पडत असेल तर त्यांना आपण रस्त्याला लावणं आपलं कर्तव्य आहे. मग भगवंत आले, बिल्वमंगळांचा हात धरला आणि त्यांना रस्त्याला लावून दिलं. रस्त्याला लावून दिल्याच्या नंतर म्हटले, सोडा माझा हात. त्यावेळेस बिल्वमंगळ म्हटले, अरे मी काय तुझा टेम्परवारी भक्त आहे का? म्हटले, मी तुझा हात सोडायसाठी धरला नाही, मी तुझ्या आता पाय कधीच सोडणार नाही. त्यावेळेस भगवंताने विचार केला, याने आपल्याला ओळखलं वाटतं. मग भगवंताने बिल्वमंगळांच्या हाताला झटका दिला आणि लांब जाऊन उभा राहून हसू लागले. त्यावेळेस बिल्वमंगळांचे उद्गार आहेत, भगवंता तू माझ्या हृदयात साठवलेला आहेस, माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग मी तुला बलवान समजेल. तू माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग मी तुला बलवान समजेल. हे आव्हान कोणी करावं तर बिल्वमंगळाने करावं, नाहीतर कोणी म्हणतील माझ्या हृदयातून जाऊन दाखव. भगवंत म्हणेल, मी तुझ्या हृदयातच नाही, जाऊन काय दाखवू. मग ते आव्हान कोणी करावं? फक्त बिल्वमंगळाने करावं. पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. तसं तुकोबाराय म्हणतात, हे सांगूनही तुमचा जर विश्वास बसत नसेल तर मग काही लोक म्हणूच लागले की का हो तुकोबाराय, अंतकाळी खरंच देव स्वरूपाला निहून मिळवितो का? त्यांचा योगक्षम जाणतो का? हाती धरून परमार्थाची वाटचाल तो त्यांना करवतो का? खरंच का हो तुकोबाराय, त्यांचा योगक्षम जाणतो का? अशा लोकांसाठी तुकोबारायांनी हे शेवटचं चरण लिहिलं. तुका म्हणे नाही विश्वास
पहावे पुराणे विचारोनी बळिये देह भावा पुरवी वासना बळिये देह भावा पुरवी वासना पहावे पुराणे विचारोनी पहावे पुराणे विचारोनी बळिये देह भाव पुरवी वासना बळिये देह भाव पुरवी वासना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देहा बाबा पुरवी वासना अंती ते आपणा पाशी नव्हे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया गाद निवारावे पडिये देहा बाबा पुरवी वासना अंती ते आपणा पाशी नव्हे योग क्षमतांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया पडिये देहा बाबा पुरवी वासना अंती ते आपणा पाशी नव्हे तुका म्हणे नाही विश्वास जमानी पहावे पुराणी विचारुनी पडिये देहा बाबा पुरवी वासना अंती ते आपणा पाशी नव्हे विठाल आज ज्यांच्यामुळे मला ही कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली असे असणारे माई बाबा त्यांचे मी आभार मानते तसंच मृदुंगाचार्य माऊली महाराज खोटे यांचे मी मनापासून आभार मानते तसंच हनुमान महाराज लाठे हार्मोनियम वादक हनुमान महाराज लाठे यांचे मी आभार मानते तसंच भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनल त्यांचे मी आभार मानते तसंच ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आमच्या संस्थेतील या सर्व विद्यार्थिनी त्या माझ्या कीर्तनासाठी सर्व त्यांनी साथ केली त्यांचे मी आभार मानते आणि ज्या आईवडिलांनी मला जन्म दिलाय माझ्या गुरुवर्यांच्या चरणी माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली आ विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले ले पुरे वेडी वाकुडी उत्तरे क्षमा परात्मा महाराज आ नाही उच्चारिला अधिकार मी आपुला क्षमा परात्मा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमा परात्मा महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम